कमी कट ऑफ जाणारे जे पण राज्य आहे तर त्यांचं काउन्सिलिंग, त्यांचं रजिस्ट्रेशन एमबीबीएस आणि बीएमएस साठी सध्या सुरू झालेलं आहे. तुमच्या प्लॅनमध्ये जर एमबीबीएस असेल, महाराष्ट्रामध्ये सीट मिळणे अवघड आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा, कारण खूप महत्त्वाचे अपडेट आहे आजचे. फक्त 2च दिवस वेळ आहे रजिस्ट्रेशनसाठी काही राज्यांमध्ये, आणि ती वेळ जर संपली तर नंतर मग पुढच्या राऊंडचे कट ऑफ वाढतील आणि आपल्याला पुढे त्या ठिकाणी चान्स पण मिळणार नाही. तर त्यामुळे थोडं सविस्तर बघा. पहिला अपडेट आहे यूपी एमबीबीएसचं. तुमचं जर बजेट 11, 12, 13 लाख पर इयर कॉलेज फीचं असेल, हॉस्टेल मेस वेगळं, म्हणजे साधारण एक 15 ते 16 लाखांची तयारी प्रत्येक वर्षी पाहिजे एमबीबीएस यूपी मध्ये करण्यासाठी. महाराष्ट्राचे भरपूर मुलं यूपी साईडला दरवर्षी जात आहेत. मागच्या राऊंडला सुद्धा खूप जॉईनिंग झाले महाराष्ट्रामधून. तर त्यामुळं तुमचं जे बजेट आहे तर ते 15-16 लाखापर्यंत जर तुमचं तयार असेल एका वर्षाचं, यामध्ये स्कॉलरशिपचा विषय नाही, पण हॉस्टेल मेससह 15-16 लाखांची तयारी पाहिजे. आणि फर्स्ट इयरला तर डिपॉझिट पकडून 20 लाख रुपये पाहिजे. जर तुमची तयारी असेल तर नक्की तुम्ही आता यूपी एमबीबीएसचं सेकंड राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे, तर त्या दरम्यान तुमचे रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. सेकंड राऊंडचं शेड्यूल सध्या जर आपण विचार केला तर आजपासून 15 तारखेपर्यंत वेळ आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला चॉईस फिलिंग करता येतील. कॉलेज मिळाल्याच्या नंतर मग आपल्याला जॉईनिंगच्या वेळेस कॉलेजच्या नावानं नोडल सेंटरवर डीडी द्यावा लागतो. तर तो कॉलेजच्या नावानं न देताना कोणत्या नावानं द्यायचा, काय करायचं, हे सगळं पार्ट ऑफ काउन्सिलिंग आहे. तर ते नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाईल. जर तुम्ही कुठे जॉईन केलेलं नसेल तर नक्की तुम्ही जिजाऊ अकॅडमीचा विचार करू शकता. असं काय नाही की जॉईनच व्हायला पाहिजे, पण थोडं अपडेट कर, लक्ष द्या. तुम्ही स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः पण करू शकता. फक्त नियमांची माहिती करून घ्या, कारण हा सेकंड राऊंड आहे. डिपॉझिट जप्त व्हायला नको. कॉलेजची माहिती करून घ्या, कॉलेज कोणते टाकायचे तर हे पण आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे. ओके, तर हे यूपी एमबीबीएस बद्दल. प्रश्न येतो की सर स्कोअर किती असावा? तर बघा, मागच्या राऊंडचा कट ऑफ 314 होता, पण या राऊंड मध्ये कट ऑफ आता थोडाफार कमी येऊ शकतो का, कारण हा राऊंड फ्री एक्झिट नाही. तर त्यामुळे आता किती स्कोअरवाल्यांनी ट्राय करायला पाहिजे, तर असा स्कोअरचा काही उल्लेख या ठिकाणी करणं मी व्यवस्थित का बरं नाही करत आहे, कारण किती कट ऑफ येईल तर हे सांगणं खूप कठीण आहे. तर त्यामुळे 250-300 पर्यंत असाल तर रजिस्ट्रेशनचा विचार करा. खूप कमी मार्क्स असतील तर चान्सेस खूप कमी आहे, पण एक रिस्क म्हणजे एक रिस्क घ्यायला काही हरकत नाही. तर त्यामध्ये काय होईल की 2 लाख रुपये आपले 5-6 महिने अडकतील. जर कॉलेज नाही मिळालं तर ते वापस पण येतात. पण यूपीच्या राऊंडमध्ये जर जायचं असेल तर 2 लाख रुपयाचं डिपॉझिट भरणं गरजेचं आहे. तर हे झालं यूपी एमबीबीएस बद्दल. आता त्याच ठिकाणी जर आपल्याला बीएमएस करायचं असेल, 2.25-2.5 लाख, 3 लाख, 3.5 लाख पर इयरची तयारी आहे, हॉस्टेल मेस वेगळं, स्कॉलरशिप विषय नाही, तर आता यूपीचं बीएमएस सुरू झालेलं आहे. तुम्ही जर जस्ट क्वालिफाय असाल, 144 जरी मार्क्स असतील तरी तुम्ही यूपीचं रजिस्ट्रेशन ट्राय करा, कारण अलॉटमेंटचे चान्सेस 100% बनतात. मी कोणत्याही व्हिडिओमध्ये 100% असं बोलत नाही, पण या ठिकाणी मी सांगतोय की यूपीच्या बीएमएस ला तुम्ही ट्राय करा, अलॉटमेंटचे चान्सेस बनतात. कारण दरवर्षी असं होतं की यूपी बीएमएसचा कट ऑफ क्वालिफाय मार्क्स पर्यंत येतो. आजपासून रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे आणि हे रजिस्ट्रेशन 16 तारखेपर्यंत सुरू असणार आहे. नंतर आपल्याला चॉईस फिलिंग करायच्या, कॉलेज जॉईन करायचं. जेव्हा कॉलेज मिळेल तर तेव्हा कॉलेजच्या नावानं आपल्याला त्या ठिकाणी पैसे पे करावे लागतात. आतापासून कुठलीही सीट बुकिंग करायचं काम नाही. तर त्यामुळे तुमच्या प्लॅनमध्ये बीएमएस आहे, महाराष्ट्राचा कट ऑफ तुम्हाला माहिती आहे की मी या 2-3 दिवसामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केला, तर नक्की तुम्ही यूपी बीएमएसचा विचार करा, कारण सध्या तो गरजेचा आहे. तिकडे रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. तर हे झालं एक यूपीचं अपडेट. यानंतर महत्वाचं आहे की आपल्या बाजूचं जे स्टेट आहे लागून असणारं एमपी, तर एमपी मध्ये 2 प्रकारचे कोटा आहे, एक ऑल इंडिया कोटा, एक स्टेट कोटा. तर ऑल इंडिया कोटाचं एमपीचं रजिस्ट्रेशन काल सुरू झालेलं आहे. तसं काल मी अपडेट पण दिलं होतं. आणि एमपी बीएमएस मेसेज करा जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल, तर हे पण सांगितलेलं होतं. बऱ्याच जणांचे व्हॉट्सअप मेसेज आले, त्यांना फीसचे डिटेल्स शेअर करण्यात आले. पण लक्षात घ्या, जिजाऊ अकॅडमीची एक पद्धत आहे, आम्ही स्वतःहून कोणालाही कॉल अगोदर करत नाही. जोपर्यंत पॅरेंट्स लोक आम्हाला स्क्रीनशॉट पाठवणार नाही तोपर्यंत आमचा कॉल तुम्हाला येणारच नाही. तर त्यामुळे लक्षात घ्या, जोपर्यंत म्हणजे थोडक्यात काय तर स्टुडंट कमी घेतो, लिमिटेड असतात, पण जे व्यवस्थित काउन्सिलिंग आहे तर ते आम्ही करून देतो. थोडक्यात तुम्हाला ऑफिसला यायचं काम नाही, जवळच्या कॉम्प्युटर सेंटरला व्हिजिट करा, आम्ही सांगतो त्या पद्धतीने सगळं ऑनलाईन काम करा. तुमचेच लॉग इन आयडी, तुमचेच पासवर्ड, तुमचाच मोबाईल नंबर, तुमचाच मेल आयडी, म्हणजे थोडक्यात आम्ही तुम्हाला व्यवस्थित गाईड करत घेतो अगदी कॉलेज जॉईन करेपर्यंत. तर त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. एमपी बीएमएस सध्या सुरू झालेलं आहे. तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही आताच ट्राय करा, नंतर एमपीचा कट ऑफ वाढवू शकतो. महाराष्ट्रामध्ये राहून पण हे सगळे कामं होतात.
महाराष्ट्राचं काउन्सिलिंग करून. एमपीला सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तिकडे जावं लागतं, तर ते स्लॉट बुकिंग करावं लागतो. बुरहानपूर असेल, इंदोर असेल, जबलपूर असेल, भोपाळ असेल, आपण स्लॉट बुक करून ते सगळं ऑफलाईन त्या ठिकाणी जाऊन व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतो. पालक आणि विद्यार्थी दोघं जण सोबत लागतात तिकडं. पण या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना कुठं कोणाच्या मध्ये अडकू नका, फसू नका, कारण आपली रक्कम खूप महत्वाची आहे, आपले डॉक्युमेंट्स खूप महत्वाचे आहे. तर त्यामुळं आपली कुठं फसवणूक होऊ नये, तर याची पुरेपूर काळजी घ्या. म्हणजे थोडक्यात जिजाऊ अकॅडमी जॉईन करा असा विषय नाही, पण थोडं अलर्ट राहा आउट ऑफ स्टेट जात असताना. मग ते यूपी असो का एमपी असो का कर्नाटक असो, कुठलंही स्टेट असो, व्यवस्थित प्रक्रियेमधून जा. जर गव्हर्नमेंटचं अलॉटमेंट लेटर, सिलेक्शन लेटर तुमच्याकडे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉलेजला जाऊन तिथं जॉईन करू शकता. पण आता बरेच जण महाराष्ट्रामध्ये असे आहेत की जे विश्वासार्ह आहे, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचे ऍडमिशन सर, आमचे ऍडमिशन इकडे करून द्या असं तुम्ही बोलून त्या ठिकाणी त्यांना सोबत नेऊन ते काम करून घेऊ शकता. पण सगळे जण तुमचं काम व्यवस्थित करतील असं नाही. महाराष्ट्रामधले काही लोक आहेत, पण सॉरी, जिजाऊ अकॅडमी फक्त काउन्सिलिंग करते, मार्गदर्शन करते. तुमच्या सोबत येऊन तुमचे ऍडमिशन करून देणं तर असं आतापर्यंत सुद्धा झालेलं नाही. यावर्षीची पूर्ण प्रक्रिया आम्ही आतापर्यंत राबवत घेतली, पूर्ण काउन्सिलिंग मधून सगळं मार्गदर्शन. तर त्यामुळं जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकता, स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करायचं असेल तर ते पण करू शकता. व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, जेणेकरून पुढचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण थांबूया, बाय.